उपस्थित सर्वांना दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर. आज 5 सप्टेंबर भाद्रपद शुद्ध द्वितीय. महाराष्ट्राच्या मातीला समृद्ध करण्यासाठी, महाराष्ट्राच्या परंपरेला समृद्ध करण्यासाठी या मातीमध्ये अनेक थोर वीर पुरुष झाले, अनेक राज्यकर्ते झाले, अनेक राजे झाले आणि तत्पूर्वी अनेक संतही होऊन गेले, समाजसुधारक होऊन गेले. आणि ह्या मातीमध्ये अनंत काळापासून चालत आलेले संस्कार रुजवण्यासाठी अनेक अवतारही झाले आणि त्यांची अवतारी कार्य ह्या मातीनं बघितलीत. या मातीने त्या अवतारी कार्यांना मोठं केलं, त्या अवतारांनाही मोठं केलं आणि समृद्ध असा समाज ह्या मातीमध्ये निर्माण झाला. त्या अवतार कार्यापैकी आज 5 सप्टेंबर रोजी भाद्रपद शुद्ध द्वितीयेला या मातीमध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा अवतार झाला. तसं पाहिलं तर या अवताराची जन्मभूमी गुजरात आहे. 12व्या शतकामध्ये गुजरातमध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा जन्म एका विद्वान आणि सुसंपन्न अशा राजकुलामध्ये झाला. विशालदेव आणि मालन माता हे त्यांच्या आईवडिलांचं नाव आणि त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव हरिपाळ देव. या हरिपाळ देवाला राज्यकारभारामध्ये मन लागत नव्हते. लहानपणापासूनच धर्माची, अध्यात्माची आवड असल्याकारणानं वैराग्य वृत्ती हळूहळू ते जोपासत वयाच्या 25व्या वर्षी या हरिपाळाला अकस्मात कुठल्या तरी आजाराने ग्रासलं आणि आजाराने ग्रासल्या कारणानं त्यांचं अकस्मात निधन झालं. सरणावरती प्रेत नेलं आणि प्रेत नेल्यावरती प्रेताला अग्नी देणार. तत्पूर्वी द्वारावतीमध्ये राहत असलेल्या सर्वज्ञ श्री चक्रपाणी प्रभूंनी आपला देह त्याग करून आपला ईश्वरीय अंश किंवा ईश्वरत्व श्री चक्रधर स्वामींच्या म्हणजेच हरिपाळाच्या देहामध्ये टाकलं. प्रेत त्या ठिकाणी उठून बसलं आणि सर्व लोकांनी त्या ठिकाणी उत्साह साजरा केला. मंगलवाद्यांमध्ये कुमरू जियाला असं म्हणत म्हणत ही सर्व माणसं राजवाड्याकडं परत हरिपाळाला घेऊन गेली. सरणावरती पडल्यापासून जे हरिपाळाचे विचार होते त्या विचारामध्ये अकस्मात बदलही झाला आणि ते बदल घडल्याप्रमाणे हरिपाळ देव त्या राजवाड्यामध्ये राहू लागले, वागू लागले. आता हरिपाळ देवांना संसारामध्ये मन लागेना आणि मग विरागवृत्ती जागी झाली आणि विरागवृत्तीने त्यांनी त्या गुजरात प्रांताचा त्याग केला. बडोज या गावाहून निघून त्यांनी महाराष्ट्राची वाट धरली. रामटेकच्या दिशेने निघालेले सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू अचलपूरपर्यंत येतात. आपली राजवस्त्र, राजअलंकार त्याग करून, सैनिकांचा त्याग करून रुद्धपूरला श्री गोविंद प्रभूंच्या दिशेने जातात. त्या काळामध्ये रुद्धपूर प्रांतामध्ये, वऱ्हाड प्रांतामध्ये श्री गोविंद प्रभू हे प्रस्तुत ईश्वर अवतार होते. त्या ईश्वर अवताराकडं हरिपाळ देव म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आकर्षिल्या गेले आणि त्यांनी त्यांच्यापासून ईश्वरीय ज्ञानशक्तीचा स्वीकार केला आणि ज्ञानापाठी वैराग्य उपजे या उक्तीप्रमाणे त्यांच्या अंतकरणामध्ये आणखी वैराग्याची धारणा दृढ झाली. विरामशील पूर्वीपासूनच असलेले सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू या महाराष्ट्राच्या मातीला सुसंस्कारित करण्यासाठी आले होते. स्वतःचा राज त्याग करून, राजकारभार त्याग करून, राजवैभव त्याग करून त्यांनी या महाराष्ट्र भूमीमध्ये संस्काराचं बीज पेरण्याचं व्रत धारण केलं आणि मग तसेच रुद्धपूरहून निघून ते सालबर्डीच्या डोंगरामध्ये जातात. 12 वर्ष ध्यानस्थ होतात. 12 वर्ष ध्यानमग्न अवस्थेमध्ये असताना त्यांनी सर्वात पहिल्यांदा आपल्या श्रीमुखातून जो ह्या मातीला संदेश दिला तो पारध्यांना दिलेला आहे. त्या जंगलामध्ये पारधी शिकार करण्यासाठी, एका सशाची शिकार करण्यासाठी त्या सशाच्या पाठीमागे कुत्री सोडतात आणि तो ससा घाबरत पळत सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना बघतो आणि हे विसाव्याचं ठिकाण असू शकतं, यांच्यापासून मला निर्भयता भेटू शकते, अभय भेटू शकतो म्हणून तो ससा गुपचूप येऊन मांडीखाली बसतो. जगाच्या पाठीवरती क्रूरता संपवणं सोपं आहे, पण एखाद्याचं भय संपवणं तितकंच अवघड आहे. भयमुक्त समाज आत्तापर्यंत कुणालाही निर्माण करता आला नाही. क्रूरता एक वेळेस संपवल्या जाते, पण भय सहजासहजी संपत नाही. पण सशासारखा घाबरट असणारा प्राणी, सशासारखा नाजूक मनाचा असणारा प्राणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना बघतो आणि त्यांच्या मांडीखाली येऊन बघतो. पारधी पाठीमागून येतात, स्वामींना बघतात, स्वामींना त्या सशाला सोडवण्याची विनंती करतात. पण स्वामी म्हणतात की हे जंगलामधले पशु आहेत,
जरी जनावरं असली पण त्यांना स्वतंत्र रीतीने जगायचा अधिकार आहे, तुम्ही त्यांना सोडून द्या. आणि स्वामींनी त्या ठिकाणी त्यांना निर्भयतेचं, अहिंसेचं सूत्र निरूपण केलं. एथ शरण आलिया काही मरण असे, जर एखादा जीव ईश्वराला किंवा आम्हाला शरण आला तर त्याला मरण देणं ईश्वराचं कार्य नाही आहे, तर त्याला अभय देणं हे ईश्वराचं प्रथम कर्तव्य आहे. आणि ह्या संदेशातून पारध्यांना नव्हे, पारध्यांना उद्देशून सगळ्या आदिवासींना किंवा शिकार करणाऱ्या लोकांनी स्वामींनी अहिंसेचं तत्त्व निरूपण केलं. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, महंत राष्ट्राच्या भूमीमध्ये स्वामींनी आपल्या श्रीमुखातून अमृत तुल्य निघालेली वाक्यसूत्र म्हणून पेरली आणि ती वाक्य जनमानसांना जगण्याचा आधार बनली. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सालबर्डीच्या वनातून निघून अवघ्या त्र्यंबकेश्वरपासून नांदेडपर्यंत, आंध्र प्रदेशापर्यंत पायी पायी पदभ्रमण करतात, परिभ्रमण करतात. हा एक आरोग्याचा सुंदर असा संदेश स्वामींनी त्या काळामध्ये दिलेला आहे की शरीराला समृद्ध ठेवण्यासाठी, सदृढ ठेवण्यासाठी तुम्ही चाललं पाहिजे. अशी यात्रा सर्वज्ञांची जात असताना सर्वज्ञांनी ज्या ज्या लीळा केल्या, जे जे निरूपणं केली, प्रवचनं केली, मराठीचा आद्य ग्रंथ श्रीमद लीळा चरित्र या ग्रंथामध्ये नमूद आहेत. सर्वज्ञांनी ज्या ज्या लीळा केल्या, ज्या ज्या गोष्टी भक्तांना निरूपण केल्या, लीळा चरित्रामध्ये श्री माईम भट्टांनी त्याच्या सगळ्या नोंदी केलेल्या आहेत. लीळा चरित्र हा मराठीचा आद्य ग्रंथ आणि तत्कालीन परिस्थितीचा वारसा आहे. 12व्या शतकातली सगळी स्थित्यंतरं जर बघायची असतील, 12व्या शतकामधले सगळे ऐतिहासिक घडामोडी जर बघायच्या असतील तर लीळा चरित्रासारखा दुसरा ग्रंथ आपल्याला सापडणार नाही. लीळा चरित्राने तत्कालीन बोली, परिभाषा, तत्कालीन जीवन पद्धती, तत्कालीन लोकांचं राहणीमान सगळं नमूद केलेलं आहे. माईमभट्टासारखा विद्वान माणूस आपल्या लेखणीमधून शब्द लिहित नाही, तर त्या ठिकाणी अमृताचे झरे लिहितो आणि ह्या तृषाकांत जीवांना, अज्ञानी जीवांना लीळा चरित्राच्या माध्यमातून अमृत पाजत असतो. असे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराष्ट्राच्या मातीमध्ये आले. त्यांनी सुरुवातीलाच सर्व गुण संपन्न असलेले प्रभू, सर्व गुण सर्व भाषांनी संपन्न असलेले गुजरातेमध्ये मधून येऊन सुद्धा महाराष्ट्रामध्ये मराठीचं प्रतिपादन करतात आणि मराठी भाषेला मातृभाषेचा दर्जा यावा यासाठी अवघ्या महाराष्ट्रभर भ्रमण करत असताना मराठी भाषेमध्येच निरूपण करतात. केवढी मोठी विशालता आहे की ज्या ठिकाणी तुम्ही जाल तत्सदृश्य तुम्हाला होता आलं पाहिजे आणि तत्सदृश्य तुम्ही जर झाले तर तिथले काही ना काहीतरी गुण तुमच्या जीवनामध्ये येऊ शकतात. ही स्वामींची प्रथम शिकवण आहे. असे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करतात. महाराष्ट्रभर जाऊन त्यांनी प्राणीमात्रांचं चिंतन तर केलेलंच आहे, प्राणीमात्रांचं रक्षण केलेलंच आहे, पण त्याही सोबत तळागाळातल्या जीवांना समृद्ध करण्यासाठी स्वामी ही जातीयवादाची दरी मिटवून टाकतात, भरून टाकतात आणि एकसंध जीव, एकसंध फक्त माणूस निर्माण करतात. ही मानवतेची सगळ्यात मोठी पायाभरणी 12व्या शतकामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी केलेली आहे. साधक कसा असावा याविषयी सूत्रपाठ नावाच्या ग्रंथामध्ये आचार प्रकरण आहे आणि त्याच्यामध्ये साधकाची काही लक्षणं सांगितलेली आहे. 30 लक्षणं विद्यार्थ्यांना सुद्धा लागू होतात. अल्पाहारी विद्यार्थी असला पाहिजे, अल्पनिद्रा करणारा असला पाहिजे, त्याचं काकदृष्टी असली पाहिजे, अशी जी काही सुभाषितकारांनी लक्षणं सांगितली आहे, साधकाची सुद्धा 30 लक्षणं असावी असे सर्वज्ञांचं प्रतिपादन आहे. महाराष्ट्रामध्ये वावरत असताना सर्वज्ञांनी जातीयवादाची दरी मिटवून टाकली. त्याही सोबत स्त्रियांना, शूद्रांना धर्माचा अधिकार दिला. धर्म हा कुणाची मालमत्ता नाही आहे, धर्म हा फक्त व्यक्तिगत कुणाचा विषय नाही आहे, धर्म हे कुणाच्याही घरातलं पुस्तक नाही आहे, तर धर्म हा सर्वांगीण विषय आहे. धर्मग्रंथांमधून सगळ्यांना एकसारखी शिकवण मिळावी यासाठी सर्वज्ञ नेहमी आपल्या शिष्यांना सांगत राहिले की बाबांनो, माणूस हा सर्वप्रथम आहे आणि त्यानंतर त्यांनी धारण केलेला धर्म आहे. 12व्या शतकामध्येच स्वामींना येण्याची आवश्यकता याच्याचमुळे वाटली की हा कर्मकांडामध्ये पिसलेला जीव, रुतलेला जीव, माणसं ही बाहेर निघाली पाहिजे. कर्मकांडातून ही माणसं जर बाहेर निघाली तरच खरा धर्म यांच्या लक्षात येईल, खरा धर्म यांना समजेल आणि खरा धर्म यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून स्वामी आपल्या परिभ्रमण काळामध्ये आंध्र प्रदेशापर्यंत जातात, त्र्यंबकेश्वरपासून नांदेडपर्यंत जातात
अवघा महाराष्ट्र पादाक्रांत स्वामींनी याचसाठी केला की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. रंजल्या गांजल्यांचा कैवारी कोणी नव्हता, तेव्हा स्वामींना वाटलं यांचा कैवार घेतला पाहिजे, यांना खरा धर्म समजून सांगितला पाहिजे, खरं ज्ञान यांना दिलं पाहिजे. म्हणून स्वामी 12व्या शतकामध्ये आलेले. 12व्या शतकापासून जर आपण बघितलं तर भक्ती काळाचाही उदय महाराष्ट्रामध्ये त्याच वेळेस झालेला आहे. तेव्हाच भक्ती खरी अंकुरित महाराष्ट्राच्या जमिनीमध्ये झाली, मातीमध्ये झाली. स्वामी ज्ञानाचं वाटप करत असताना स्वामींना खूप अशा प्रतिकाराला, विरोधाला सामोरं जावं लागलं. त्या विरोधातही स्वामींनी आपलं कृत्य, आपला जो हेतू आहे, जीव उद्धारण करण्याचं जे व्यसन आहे, ते व्यसन स्वामींनी बिलकुल सोडलेलं नाही आहे. स्वामी आवर्जून भक्तांना सांगतात की लोकांना वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना नाद आहेत, पण आम्हाला जर व्यसन काय म्हणायचं असेल तर आमचं व्यसन फक्त जीवांचं भलं करणं, जीवांचा उद्धार करणं हेच आमचं व्यसन आहे. लीळाचरित्र हा मराठीचा आद्य ग्रंथ आहे. या लीळाचरित्रामध्ये आपण जर जीवनशैली शोधली तर ती जीवनशैली समृद्धतेनं नटलेली आणि तितकीच विरोधाभासीत सुद्धा आपल्याला दिसून येईल. म्हणून आवर्जून जीवनात एकदा तरी लीळाचरित्राच्या गाभाऱ्यामध्ये डोकवा. लीळाचरित्रामध्ये अशा काही लीळा आपल्याला सापडतील, भाषाशैली आपल्याला सापडतील, मराठीचं सुंदर विवेचन, सुंदर देखणं रूप आपल्याला लीळाचरित्रामध्ये सापडू शकतं. आणि महानुभावांनी तेव्हापासून आपल्या ह्या परंपरेला, या मातीला आणखी सोनेरी बनवण्यासाठी अहोरात्र अतोनात कष्ट घेतलेले. म्हणून जगाच्या पाठीवरती महानुभाव असा एक संप्रदाय आहे की ह्या संप्रदायाच्या विद्वानांनी 6,500 ग्रंथसंपदा लिहिलेली आहे. 6,500 ग्रंथ एकमेव संप्रदायामध्ये निर्माण होण्याच्या पाठीमागचा हेतूच हा आहे की ज्ञान सर्वसामान्यापर्यंत पोहोचावं, सगळ्या लोकांपर्यंत ज्ञान जावं आणि सगळा समाज ज्ञानाने परिपूर्ण व्हावा. शेवटी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना शासन स्तरावरती अवतार दिनाला करण्यासाठी जे सर्वच विविध पातळीवरती ज्या लोकांनी परिश्रम घेतले त्या सर्वांचे धन्यवाद, शासनाचे विशेष करून आभार. आणि आपणही सर्वजण आपला वेळातला वेळ, अमूल्य वेळ काढून आज स्वामींना जे अभिवादन करत आहात, अभिवंदना करत आहात, त्याबद्दल आपण सर्वांचेही धन्यवाद. जय श्री चक्रधर, जय महानुभाव. यानंतर आपापल्या जागेवरती उभं राहून आपण हात जोडायचे आहे. विश्वशांतीची प्रार्थना म्हटल्या जाईल आणि विश्वशांतीच्या प्रार्थनेनं ह्या आजच्या कार्यक्रमाचा समारोप होईल. नमो चक्रधरा, नमो योगेश्वरा, नमो चक्रधरा, नमो योगेश्वरा. अभयातची हे विश्व जगावे, प्रसन्न व्हावे जन हे आघवे. कश्मळ सारे दूर करा, चक्रधरा नमो योगेश्वरा, चक्रधरा नमो योगेश्वरा. परमार्ग हे जीवन भावे, मंगल मंगल हृदयी यावे. परम प्रीती यावी घरा, चक्रधरा नमो योगेश्वरा, चक्रधरा नमो योगेश्वरा. परज्ञानाचे करण्या मंथन, अंतरात हो तुझेची चिंतन. भक्तीने उद्धार करा, चक्रधरा नमो योगेश्वरा, नमो चक्रधरा नमो योगेश्वरा. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम.